जुन्नर तालुक्यामध्ये गेली 4-5 दिवसांपासून पडत असलेल्या भीज पावसामुळे दिनांक 26 रोजी किल्ले शिवनेरी येथील गणेश दरवाजाचे वरील बाजूस असलेला 7-8 फूट लांब व 5-6 फूट रुंदीचा खडक ढासळून खालपर्यंत घसरून आला आहे। त्यामुळे गणेश दरवाजाच्या लगत असलेली किल्ल्याची 8-9 फूट लांबीची तटबंदी तुटली आहे। या कारणामुळे पुढील 4-5 दिवस अशाच प्रकारे भीज पाऊस चालू राहणार असल्याने व पुढील धोका पाहता किल्ले शिवनेरीवर येणाऱ्या पर्यटकांना येथे 31 जुलै 2024 पर्यंत प्रतिबंध करण्यात आला आहे, अशी माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण यांनी दिली आहे। जुन्नर, खेड, आंबेगाव तालुक्यातील प्रामुख्याने किल्ले परिसर, धबधबा परिसर आदी ठिकाणी पर्यटनासाठी पर्यटक येत असतात। पावसाळ्यातील पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरताच यापूर्वी 2 जुलै 2024 ते दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले असून या आदेशाची अंमलबजावणीची कार्यवाही करण्यात आली आहे। या अनुषंगाने वनपरिक्षेत्र अधिकारी जुन्नर यांना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी पत्राद्वारे कळवले की पावसाळ्यातील पर्यटनासाठी नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आली असून दिनांक 31 जुलैपर्यंत किल्ले शिवनेरी पर्यटनासाठी बंद करून पर्यटकांना किल्ल्यावर प्रवेशबंदी करण्यात आली आहे। त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या पर्यटकांवर भारतीय वन अधिनियम 1927, वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व तत्सम कायदे व नियमांतर्गत कारवाई करण्यात येईल, असे पत्र वनक्षेत्रपाल जुन्नर यांना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी दिले। याच बातमीचा आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहुयात।